नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिसेस ह्या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या, ठीक आहे ना। त्यामध्ये बघा मी इथे राईट करतो। इंट्रोडक्शनमध्ये आपण कोणत्या कन्सेप्ट बघितल्या होत्या? सो फर्स्ट वन इज डिटर्मिनंट ही कन्सेप्ट अभ्यासली होती, बरोबर। एखादा डिटर्मिनंट आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो ही कन्सेप्ट आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितली। त्यानंतर डिटर्मिनंट नंतर सेकंड कन्सेप्ट मायनर्स अँड को फॅक्टरची कन्सेप्ट बघितली, ठीक आहे। मायनर्स अँड को फॅक्टर्स। त्यानंतर ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या। आणि त्यानंतर थर्ड कन्सेप्ट ही ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस, ही एक सिंपल कन्सेप्ट अभ्यासली। ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना। ही झाली ऑपरेशन ऑन मॅट्रिसेसची कन्सेप्ट। तर अशा पद्धतीने हे इंट्रोडक्शन किंवा जी बेसिक कन्सेप्ट होती मॅट्रिसेस चॅप्टरसाठी ती आत्तापर्यंत आपण बघितली, ठीक आहे। आणि त्यानंतर फोर्थ होता टाइप्स ऑफ मॅट्रिसेस असा टॉपिक होता, बरोबर। तो इतका महत्त्वाचा नाही बट मी तो इन्क्लूड केला होता, ठीक आहे, टाइप्स ऑफ मॅट्रिक्समधला। तर असे 4 पॉईंट्स आहे ह्या मॅट्रिसेस चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्टमध्ये, ठीक आहे। आता त्यानंतर महत्त्वाचा मॅट्रिसेस चॅप्टरची कन्सेप्ट किंवा जो मेन टॉपिक आहे तो आहे इन्व्हर्स, ठीक आहे। आणि आपल्याला येथे इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी 3 मेथडचा अभ्यास करायचा आहे। 3 वेने आपण हा इन्व्हर्स फाइंड करणार आहोत, ठीक आहे ना। 3 मेथड, ठीक आहे। तर त्या मेथड कोणकोणत्या आहेत बघा। फर्स्ट वन इज रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे ना। बेसिकली 2 टाइप्स आहेत पण आपण इथे त्याचे 3 टाइप्स करणार आहोत। फर्स्ट वन इज रो ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर सेकंड वन इज रो झाल्यानंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सिमिलर। आणि थर्ड महत्त्वाचे आहे ॲडजॉइंट इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी, ठीक आहे ना, ॲडजॉइंट मेथड, ठीक आहे ना। ही लास्ट मेथड आहे थर्ड नंबरची ॲडजॉइंट मेथड। या 3 वेने किंवा या 3 मेथडने आपण इन्व्हर्सची टर्म फाइंड करणार आहोत, एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करणार आहोत, ठीक आहे ना। महत्त्वाची कन्सेप्ट आहे तिन्ही पण। तर बघा त्यानंतर इन्व्हर्स नंतर ॲप्लिकेशनचा टॉपिक आहे, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि हा जो ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस टॉपिक आहे तो इन्व्हर्सच्या टॉपिकवरतीच अवलंबून आहे। इथे आपल्याला 3 मेथडचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये आता आपण फर्स्टली ॲडजॉइंट मेथडचा स्टडी करूया, ठीक आहे ना। ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ही कन्सेप्ट अभ्यासूया। त्याआधी लक्षात घ्या ॲडजॉइंट मेथडचा अभ्यास करण्यासाठी आधी आपल्याला इन्व्हर्स म्हणजे काय आहे हे आधी आपल्याला अभ्यासावं लागेल। तर बघा मी ते राईट करतो। फर्स्ट आधी इन्व्हर्सची डेफिनेशन समजून घेऊया। इन्व्हर्सची कन्सेप्ट काय आहे, व्हॉट इज इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स, ठीक आहे ना। मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे नक्की काय कन्सेप्ट आहे किंवा एखादा मॅट्रिक्सचा इन्व्हर्सची डेफिनेशन कशा पद्धतीने मांडता येईल। तर बघा मी डेफिनेशन रीड करतो। बघा डेफिनेशन, लेट ए बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन इफ देअर एक्झिस्ट, ए काय आहे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, देन इफ देअर एक्झिस्ट अ मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर सच दॅट ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए इज इक्वल टू आय, matrix B is called the inverse of matrix A and is denoted by A inverse, ठीक है। And next here I is an identity square matrix of order same as that of A, ठीक है। तर अशा पद्धतीने ही इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे। बघा मी पुन्हा एकदा इथे समजून सांगतो। सपोज आपल्याकडे एक A मॅट्रिक्स आहे, ठीक आहे ना। सपोज इथे मी एक मॅट्रिक्स घेतलेला आहे, कोणताही मॅट्रिक्स असू शकतो पण तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, हे लक्षात घ्या। 3x3चा असू द्या किंवा 2x2चा असू द्या। बी अ मॅट्रिक्स, ए बी अ मॅट्रिक्स। आता ए या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स मॅट्रिक्स फाइंड करायचा आहे, ठीक आहे ना। तर बघा ए बी अ मॅट्रिक्स, त्यावेळेस आता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स, मग बघा इफ ए इंटू बी, जशा पद्धतीने आपण डेफिनेशन रीड केली होती त्या पद्धतीने राईट करूया किंवा या पद्धतीने देतो। बघा मी एकदम सिंपल भाषेमध्ये, ए बी अ मॅट्रिक्स अँड बी इज द इन्व्हर्स ऑफ, ठीक आहे ना। इन्व्हर्स म्हणतो मी, डायरेक्टली इन्व्हर्स टर्म लिहितो। बी इज द इन्व्हर्स ऑफ कोणता मॅट्रिक्स, जो गिवन मॅट्रिक्स आहे तो इन्व्हर्स ऑफ ए। म्हणजे मी बी या मॅट्रिक्सला ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कधी म्हणणार आहे, ज्यावेळेस इफ ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय ज्यावेळेस भेटेल किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मी बीला काय म्हणणार आहे, इन्व्हर्स मॅट्रिक्स, आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स, हे लक्षात घ्या। आय ट्रान्सफॉर्म आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे ना। आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये लक्षात घ्या 2 टाइप्स असतात, एक 2x2चा आणि एक 3x3चा, ठीक आहे ना। 2 टाइप्स मी ते राईट करतो। 2 टाइप्स कोणकोणता, फर्स्ट टाइप 2x2चा लिहूया 1 0 0 1 या पद्धतीने, हा झाला फर्स्ट टाइप। आणि सेकंड टाइप 3x3चा घेऊया म्हणजे 1 0 0, त्यानंतर या पद्धतीने हा झाला 3x3चा
मॅट्रिक्स, ठीक आहे ना. अशा पद्धतीने हे 2 टाईप्स आहेत आयडेंटिटी मॅट्रिक्ससाठी. आणि यामध्ये मी अजून एक कन्सेप्ट ॲड करतो. म्हणजे बघा इथे जी तिरपी लाईन आहे 1 1 आणि 0 0ची एक ट्रायंगल टाईप तयार झालेला आहे. बघा हा 0चा जो ट्रायंगल तयार झालेला आहे याला आपण म्हणणार आहोत नॉन डायगोनल इलेमेंट, ठीक आहे ना, किंवा नॉन डायगोनल एंट्रीज. आणि इथे बॉटमला जे काही इलेमेंट्स आहेत, इथे 0चा जो ट्रायंगल झाला आहे हा देखील नॉन डायगोनल इलेमेंट आहे, ठीक आहे ना. आणि हा मिडल पोर्शन आहे एका स्ट्रेट लाईनमध्ये, याला म्हणणार आहोत आपण डायगोनल इलेमेंट किंवा डायगोनल एंट्रीज, ठीक आहे ना, डायगोनल इलेमेंट्स. या पद्धतीने ही कन्सेप्ट आहे. सिमिलरली इथे 2x2च्या मॅट्रिक्समध्ये देखील तीच कन्सेप्ट आहे डायगोनल आणि नॉन डायगोनल इलेमेंट्ससाठी. सो आता बी हा एचा इन्व्हर्स कधी असणार आहे, ज्यावेळेस ए इंटू बी आणि बी इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटेल त्यावेळेस बीला आपण एचा इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणणार आहोत, ठीक आहे. तर अशी ही पूर्ण इन्व्हर्सची कन्सेप्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इन्व्हर्स फाइंड करण्याचे मेथड्स अभ्यासूया. त्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम आणि ॲडजॉईंट मेथड आहे. तर स्टार्टिंग आपण ॲडजॉईंट मेथडने करूया, ठीक आहे ना. ॲडजॉईंट मेथडने आपण इन्व्हर्स कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ही पूर्ण डिटेल कन्सेप्ट अभ्यासूया. तर बघा त्यासाठी आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. इथे मी आधी राईट करतो मेथड फर्स्ट म्हणूया डायरेक्टली, ठीक आहे ना, कारण आपण ॲडजॉईंटपासून स्टार्ट करणार आहोत. डायरेक्ट मेथड फर्स्ट म्हणूया. ॲडजॉईंट मेथड कोणतीही मेथडनी स्टार्ट केलं तरी चालेल, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉईंट मेथड, पण आपण ती थोडीशी कॅल्क्युलेशनसाठी सोपी आहे आणि आधीच्या बेसिक लेक्चरवरती आधारित आहे म्हणून ॲडजॉईंट मेथड आधी घेणार आहोत. ॲडजॉईंट मेथडसाठी कशाची आवश्यकता आहे, मायनॉर्स, त्यानंतर कोफॅक्टर्स, ठीक आहे ना. हे 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या लागणार आहेत ॲडजॉईंट मेथडसाठी, जे मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन देखील केलेले आहेत, ठीक आहे ना. मायनर्स आणि त्यानंतर कोफॅक्टर्स. तर इथे एक एक्झाम्पल कन्सिडर करूया आणि एक्झाम्पलनुसार ही कन्सेप्ट समजून घेऊया, ठीक आहे ना. एक बेसिक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू 2x2चा मॅट्रिक्स घेतो, ठीक आहे ना. 2x2च्या मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचा आहे बाय ॲडजॉईंट मेथडने. या पद्धतीने हा एक मॅट्रिक्स घेतलेला आहे आणि या मॅट्रिक्सचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इन्व्हर्स फाइंड करायचं आहे, ठीक आहे ना, बाय ॲडजॉईंट मेथड्स. आता ॲडजॉईंट मेथडसाठी मी इथे लिहिलेलं आहे मायनर्स अँड कोफॅक्टरची आपल्याला आवश्यकता आहे, ठीक आहे ना. आणि कशा पद्धतीने फाइंड करायची ही कन्सेप्ट आधीच्या लेक्चरमध्ये देखील बघितलेली आहे आणि आता देखील आपण पुन्हा रिपीट करणार आहोत. बघा मायनर्स, कोफॅक्टर्स आणि त्यानंतर अजून एक इथे डिटर्मिनंट एक ॲड करूया, ठीक आहे ना. ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. डिटर्मिनंट ही कन्सेप्ट लागणार आहे आणि जी 4th नंबरची कन्सेप्ट आहे ती आपण नंतर राईट करूया. तर बघा इथे आपल्याला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. फाइंड इट्स इन्व्हर्स. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय लागते ते आधी आपण राईट केलेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण इन्व्हर्स फाइंड करूया. स्टेप बाय स्टेप आपल्याला इन्व्हर्सची टर्म फाइंड करायची आहे. बघा कशा पद्धतीने आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो. तर स्टेप नंबर फर्स्टमध्ये डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे, त्यानंतर सेकंडमध्ये मायनर्स, त्यानंतर थर्ड कोफॅक्टर्स फाइंड करायचे आहेत, ठीक आहे ना. आणि लास्ट इथे म्हणूया फॉर्म्युला, जो ॲडजॉईंट मेथडचा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे ना. ॲडजॉईंटच्या मेथडने ज्यावेळेस आपण सॉल्व करणार आहे त्यावेळेस 4th नंबरची जी स्टेप आहे. आणि आता आपण या 4 स्टेपने इथे 1 2 3 आणि इथे 4 म्हणूया आणि या 4 स्टेपने आपल्याला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. सो फर्स्ट आहे डिटर्मिनंट. तर बघा डिटर्मिनंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो ही कन्सेप्ट आधी आपण बघितलेली आहे. सिंपल आहे. आधी हा जो गिवन मॅट्रिक्स आहे हा आधी आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहूया. या पद्धतीने बघा डिटर्मिनंट ऑफ 4 - 7 - 3 2 या पद्धतीने हा डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आधी राईट करायचा आणि त्यानंतर डिटर्मिनंट तुम्हाला माहीतच असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, कारण 2/2चं आहे एकदम सिम्पली. -7 × -3 या पद्धतीने आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन करूया. 4 to 8 इथे मायनस 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 प्लस होईल 21 आणि हे इथे सोल्युशन किती भेटेल तर -11 आणि विच इज नॉट इक्वल टू 0, ठीक आहे ना. म्हणजे जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती नॉट इक्वल टू 0 आहे, म्हणजेच या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आहे तो एक्झिस्ट होणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही यासाठी आधी आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर आता सेकंड स्टेप मायनॉर्स आहे, ठीक आहे. मायनॉर्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो सेकंड स्टेप टू फाइंड मायनॉर्स. तर प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला आता मायनॉर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा एकदम सिम्पल मेथड आहे. तर इथे कम्प्लिटली ऑपोजिट एलिमेंट घ्यायचा आहे मायनर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि एक ट्रिक देखील मी सांगितलेली आहे. डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करतो, ठीक आहे ना. मायनर्स म्हणजेच आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करतो असतो. तर इथे कशा पद्धतीने मायनर्स फाइंड होतील तर कम्प्लिटली ऑपोजिट एलिमेंट किंवा नंबर घ्यायचा आहे मायनॉर्ससाठी, ठीक आहे ना. 4च्या ऑपोजिट -7च्या ऑपोजिट. तर बघा मी इथे राईट करतो. एकदम सिम्पल आहे. इथे कशा पद्धतीने आधी राईट करता येईल तर मी इथे आधी पोझिशन राईट करतो एलिमेंटची, ठीक आहे ना.
एलिमेंटची पोझिशन राईट केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थितरित्या लिहिता येणार आहे. तर बघा इथे मी आधी त्याची पोझिशन लिहितो A11 A12 त्यानंतर A21 आणि A22 सेकंड रो सेकंड कॉलम या पद्धतीने. ठीक आहे. तर आता पोझिशन राईट केली. आता प्रत्येक पोझिशन वाईज आपण प्रत्येक एलिमेंटचा मायनर्स कॅल्क्युलेट करूया. तर बघा एकदम सिंपल आहे. फर्स्ट एलिमेंट A11 दॅट मीन्स 4 एलिमेंट आहे. त्या 4चा मायनॉर किती कॅल्क्युलेट होणार आहे तर 2 होणार आहे. या पद्धतीने लिहितो मी बघा मायनॉर ऑफ A11 इज इक्वल टू किती होणार आहे 2 कॅल्क्युलेट होणार आहे. ऑपोजिट नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे ना, क्रॉस ऑपोजिट नंबर. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंटचा कसा भेटणार आहे A12चा मायनॉर किती कॅल्क्युलेट होणार आहे तर -3. ठीक आहे ना, म्हणजे त्याच्या रिस्पेक्टिव्ह रो आणि कॉलम हाईड करून क्रॉस आउट करून उरलेला एलिमेंट हा आपला मायनॉर असणार आहे. ठीक आहे ना. A21चा किती भेटेल तर A21चा -3च्या ऑपोजिट -7 आहे म्हणजे -7 कॅल्क्युलेट होईल. आणि त्यानंतर लास्ट इथे A22चा म्हणजे 2च्या ऑपोजिट 4 आहे म्हणजे इथे आपल्याला 4 लिहिता येईल. बरोबर, म्हणजे या पद्धतीने 2/2 साठी आपल्याला मायनॉर कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे. एक स्मॉल एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे त्यामुळे या पद्धतीने कॅल्क्युलेट होतील. आता डिटर्मिनंट झाला, मायनॉर झाले. आता कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे ना. थर्ड स्टेप कोफॅक्टर. तर एकदम सिंपल आहे. आता इथे आपण थर्ड स्टेप राईट करूया. स्टेप नंबर थर्ड कोफॅक्टर्स. ठीक आहे ना, कोफॅक्टर्स. तर आता कोफॅक्टर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे तर त्याआधी मी मायनर्स या पद्धतीने लिहितो. बघा इथे मायनर्स कशामध्ये लिहिता येईल तर M11. ठीक आहे ना, त्यानंतर M12 सेकंड पोझिशनचा, त्यानंतर थर्ड पोझिशनचा M21 त्यानंतर लास्ट M22 या पद्धतीने मायनर्स राईट करता येतील. मायनर्ससाठी कॅपिटल M लेटर्स आणि कोफॅक्टरसाठी कॅपिटल C लेटर्स यूज केलं जातं. ठीक आहे ना. व्हेरियस बुकमध्ये व्हेरियस लेटर यूज केलेले असतात पण इथे मात्र आपण M आणि C यूज करणार आहोत मायनर्स आणि कोफॅक्टरसाठी. सो फर्स्ट एलिमेंटसाठी कोफॅक्टर्स कशा पद्धतीने फाइंड करता येईल तर त्यासाठी एक फॉर्म्युला अभ्यासला होता. तो फॉर्म्युला आधी राईट डाऊन करूया. फॉर्म्युला कोफॅक्टरसाठी जनरल फॉर्ममध्ये लिहूया आधी. Cij इज इक्वल टू -1 टू दी पॉवर I प्लस जे. ह्या I आणि Jची ॲडिशन घ्यायची आहे I प्लस जे. ठीक आहे, आणि त्याला मल्टिप्लाय I प्लस जे इंटू या होल टर्मला मल्टिप्लाय काय करायचं आहे मायनर्सने, त्याच एलिमेंटच्या मायनॉरने मल्टिप्लाय करायचं आहे Mij. या पद्धतीने हा जनरल फॉर्म्युला आहे कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे ना, म्हणून आधी आपण मायनर्स कॅल्क्युलेट केलेले आहेत कारण ते आता आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट एलिमेंट C11 म्हणजे फर्स्ट एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा त्याची पोझिशन 1 आहे तर इथे -1 टू दी पॉवर I आणि Jचं ॲडिशन घ्यायचं आहे म्हणजे 1 + 1 राईट करता येईल. त्यानंतर त्या होल टर्मला मल्टिप्लाय त्याच नंबरच्या मायनॉरने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे आपल्याला या पद्धतीने ही टर्म भेटणार आहे. ठीक आहे ना. आणि विच इज ऑल्सो इम्प्लाईज सॉल्व केल्यानंतर -1चा पॉवर 2 होईल आणि इथे M11ची किंमत 2 आहे म्हणजेच फायनल सोल्युशन किती भेटेल पॉझिटिव्ह आणि इथे 2 म्हणजे फायनली सोल्युशन 2 कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे फर्स्ट कोफॅक्टर आपल्याला 2 भेटतोय. ठीक आहे. त्यानंतर सेकंड घेऊया 1-2 पोझिशनसाठीचा. C12 इज इक्वल टू सिम्पल आहे -1चा पॉवर आता किती येईल 1 + 2 इंटू M12. ठीक आहे ना 12 आणि दॅट इज ऑल्सो इज इक्वल टू इम्प्लाईज -1चा पॉवर 3 होईल. त्यानंतर याची व्हॅल्यू किती आहे -3 आहे ती इथे पुट करूया. आता -1चा क्यूब आहे म्हणजे इथे मायनस येईल आणि हा मायनस मायनस प्लस होईल. बरोबर, -1 इंटू हा -3 दॅट मीन्स फायनल सोल्युशन आपल्याला पॉझिटिव्ह भेटणार आहे -3. सिम्पल आहे एकदम. सिमिलरली नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे तर 2-1 पोझिशनचा 21. बघा -1 टू दी पॉवर आता 2 + 1 घ्यावं लागेल. त्यानंतर त्याच्याच मायनॉरने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच विच इज इम्प्लाईज -1 टू दी पॉवर 3 होईल इथे. त्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे M21ची व्हॅल्यू -7 आहे. ठीक आहे, ती इथे पुट करूया -7. आता इथे -1चा क्यूब म्हणजे -1च राहील आणि इथे -7 म्हणजेच मायनस किती भेटेल +7 आन्सर कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे. आता लास्ट कोफॅक्टर कॅल्क्युलेट करूया म्हणजे C22. सो -1 टू दी पॉवर 2 + 2 इंटू M22 विच इज इम्प्लाईज -1 टू दी पॉवर 4 होईल. ठीक आहे 4 आणि M22ची व्हॅल्यू आहे 4 आणि फायनल सोल्युशन किती कॅल्क्युलेट होईल तर ही ॲडिशन पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह इंटू 4 म्हणजे फायनल सोल्युशन आपल्याला 4 कॅल्क्युलेट होईल. ठीक आहे ना. या पद्धतीने टोटल कोफॅक्टर्स आपले कॅल्क्युलेट होणार आहे 2, 3, 7, 4 या पद्धतीने. ठीक आहे. आता
आपली किती नंबरची, 3rd नंबरची ही स्टेप कॅल्क्युलेट झाली. ठीक आहे. आता लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे, व्हेरी MP फॉर्म्युला. कोणता, तर बघ A इन्व्हर्स इज इक्वल टू, मी वेगळ्या पेनने राईट करतो. बघा खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. A इन्व्हर्स इज इक्वल टू, इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू मल्टिप्लाय ॲडजॉइन ऑफ A. ठीक आहे ना. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे A इन्व्हर्ससाठीचा. आता या फॉर्म्युल्यामध्ये नवीन कॉन्सेप्ट काय आहे, तर बघा A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A आहे आणि इंटू ॲडजॉइन ऑफ A आहे. तर ॲडजॉइन ऑफ Aची जी कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला नवीन आहे. ठीक आहे ना. ॲडजॉइन ऑफ Aची कॉन्सेप्ट, डिटर्मिनंटची जी कॉन्सेप्ट आहे ती आपण सॉल्व केलेली आहे किंवा ती अभ्यासलेली देखील आहे या पद्धतीने. ठीक आहे ना. इथे डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता ॲडजॉइन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, ॲडजॉइन ऑफ A, तर ती कॉन्सेप्ट आपण अभ्यासूया. ठीक आहे ना. एकदम सिंपल आहे. ट्रान्सफरची कॉन्सेप्ट तुम्ही अभ्यासलेलीच असेल, तीच कॉन्सेप्ट इथे अप्लाय करायची आहे. नाव टू फाइंड ॲडजॉइन ऑफ A मॅट्रिक्स. ठीक आहे ना. या मॅट्रिक्सचा आपल्याला ॲडजॉइन फाइंड करायचं आहे. तर एकदम सिंपल आहे. यासाठी आधी आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स फॉर्म करणार आहोत. कोफॅक्टरचं कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यावरून मॅट्रिक्स फॉर्म करणार आहोत आणि त्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय घ्यायचं आहे, ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ठीक आहे ना. जो ट्रान्सपोज घेऊन मॅट्रिक्स तयार होणार आहे ती टर्म किंवा तो मॅट्रिक्स म्हणजे आपला ॲडजॉइंट ऑफ A असणार आहे. ठीक आहे ना. तर इथे बघा ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ही डेफिनेशन आहे थोडक्यात ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सची. ठीक आहे ना. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. तर इथे कोफॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, त्याचा आता आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये राईट करूया. बघा कोफॅक्टर मॅट्रिक्स कशा पद्धतीने भेटेल आपल्याला इथे, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज कशा पद्धतीने राईट करता येईल, तर बघा एकदम सिंपल आहे. जे कोफॅक्टर्स आपण फाइंड केले ना तेच आपण फक्त मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. 2 3 त्यानंतर इथे 7 आणि 4 हे एलिमेंट आहेत. ठीक आहे. पोझिशन मात्र विसरायचे नाहीत, त्या पोझिशनमध्येच ते एलिमेंट आले पाहिजेत. या पद्धतीने हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. आता आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज काय कन्सेप्ट आहे, तर जी रो आहे ती आपल्याला कॉलममध्ये कन्वर्ट करायची आहे किंवा कॉलम ही रोमध्ये कन्वर्ट करायची आहे. कोणती दोन्हीपैकी एक ट्रिक अप्लाय करा. ठीक आहे. ट्रान्सपोजसाठी बघा मी पुन्हा सांगतो, ट्रान्सपोजसाठी जी रो आहे ती कॉलममध्ये कन्वर्ट करायची आहे. बघा इथे फर्स्ट रो आहे ते मी कॉलममध्ये कन्वर्ट करतो या पद्धतीने. ठीक आहे. तुम्ही कॉलम कन्सिडर करा आणि ती रोमध्ये केली तरी चालेल. ठीक आहे. या पद्धतीने बघा रो ती केली कन्वर्ट कॉलममध्ये. ठीक आहे. रो आणि इथे कॉलममध्ये कन्वर्ट केलं मी. ठीक आहे. आता नेक्स्ट रो घेऊया. बघा 7 4 आहे ती मी या पद्धतीने कॉलममध्ये कन्वर्ट करता येईल. 7 4 या पद्धतीने राईट करता येईल. ठीक आहे ना. आणि हा झाला आपला एक मॅट्रिक्स. आणि हा मॅट्रिक्स म्हणजेच कोणता मॅट्रिक्स असणार आहे, तर ॲडजॉइंट ऑफ A मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे ना. A मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट असणार आहे. म्हणजेच ॲडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करायला लागतील, कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घ्यावा लागेल आणि तो मॅट्रिक्स म्हणजे आपला ॲडजॉइंट A असणार आहे. आता बघा गिवन आपल्याला या पद्धतीने भेटलेला आहे. डिटर्मिनंट कॅल्क्युलेट झालेला आहे, ॲडजॉइंट ऑफ A कॅल्क्युलेट झालेला आहे, फॉर्म्युला देखील आता आपण अभ्यासलेला आहे. बघा मी पुन्हा एकदा राईट करतो आणि आता फॉर्म्युल्यामध्ये आपण फायनल व्हॅल्यू आपण पुट करून देऊया. तर या पद्धतीने आपला हा फॉर्म्युला आहे ॲडजॉइंट ऑफ A. या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे इन्व्हर्सचा. तर A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंटची किती व्हॅल्यू होती, तर -11 आहे. ठीक आहे ना. -11 इथे पुट केली. त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ A हा मॅट्रिक्स ॲज इट इज इथे पुट करूया 2 7 3 4 या पद्धतीने. आणि हे झालं आपलं फायनल सोल्युशन म्हणजेच A इन्व्हर्स. Aचा इन्व्हर्स आपला या पद्धतीने फाइंड झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कोणताही मॅट्रिक्स एखादा जर आपल्याला गिवन असेल तर त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण या ॲडजॉइंट मेथडने याप्रमाणे फाइंड करू शकतो.